हाय. पोहोचले मी आत्ताच. हॅलो पक्या, मी आलोय म्हणलं. न्यायला ये. अरे बंट्या गाडी घेऊन गेलाय. काय का तुला सांगितलं होतं ना मी येतोय अर्धा तासात. कशाला दिली मग तू गाडी? अरे त्यो म्हणला मी 10 मिनिटात येतो. आता येतोय मी चालत. या आता थोडा चालत पुढं. आल्यावर तुझ्याकडे पण बघतो आणि त्याच्याकडे पण बघतो. एक्सक्यूज मी. बोला. पुढे गावात जाण्यासाठी वाहनांची सोय नाहीये का? वाहनांची सोय फक्त त्या डांबरीपर्यंत. तिथून पुढे जायचं असेल तर स्वतःची गाडी, नाहीतर मग एक दो. बाप रे, आता चालत जावं लागणार का? हा, नक्की कोणत्या गावात जायचंय तुम्हाला? पुढे आहे गिरमे वस्ती, तिथे जायचंय मला. अहो त्याच गावातला मी, तिथंच निघालोय. अरे, तिथलेच आहात का तुम्ही? हो, हेच गाव आहे माझं. सुट्टीला आलोय. अहो ऐका ना. आता काय? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी येऊ का तुमच्यासोबत? चला. इकडे कसं काय येणं केलं? कोण पाहुणे वगैरे आहेत का? पाहुणे नाहीत, माझी मैत्रीण राहते इकडं आणि तिची हळद आहे, त्यामुळे आले आहे इकडे. कोण, काव्या का? तुम्हाला कसं काय माहिती? माझं घर इथं तर तिचं घर तिथं, मध्ये फक्त रस्ता आडवा येतोय. चला तर, म्हणजे आता मला प्रवासामध्ये झेड+ सिक्युरिटी मिळणार. हा, आता काय आम्ही बॉडीगार्डच झालोय तुमचे. खरं सांगू का, मला मगाशी वाटलं तुम्ही खूप रागीट आहात. मी आणि रागीट? हो, म्हणजे तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना, म्हणून वाटलं. पण जशी नजरेत नजर मिसळत गेली आणि पावलात पावले अडखळत गेली, तसं मन देखील घसरत गेलं या दगडधोण्यांच्या वाटेवरून. त्यात टक्कर झाली तुमच्यासोबत. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त योग्य वाटेवर वाट दाखवणारा पाहिजे. वाट कशीही असू द्या, घसरडी निसरडी, पण त्या वाटेवरून चालणारा सोबती सुपरफास्ट हायवे सारखा असला पाहिजे. थँक्यू. इट्स ओके. ऊन खूप आहे ना. हो, छत्री हवी होती, तेवढंच उन्हापासून संरक्षण झालं असतं. मी काय गावाकडचं, व तुम्ही शहरातले, तुम्हाला ऊन लागत असेल. ऊन असो, वारा असो या पाऊस असो, पण जर प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या व्यक्तीची सावली जर डोईवर असेल ना, तर छत्रीचीही गरज लागत नाही. छत्रीवरून एक कविता आठवली. अरे वा, इर्षाद इर्षाद. पाऊस तिलाही आवडतो, माझ्यापेक्षा कमीच जरा. तिच्या मिठीत लपतो पाऊस, मी असाच ओघळता झरा. वा, क्या बात है. पाऊस गातो रिमझिम गाणी, सैरा वैरा फिरतो वारा. कवितांची होडी करून पाऊस, तळ हातावर झेलणारा. मला खूप आवडतात फुलं. आणि मला फुलवाली. काय? आपलं ते फुलपाखरू. अच्छा, ठीक आहे. अहो ऐका ना,
एक फुल मारता का? कोण मी? नाही हो, नाही, शक्य नाही. कधी माझ्या केसात कांगवा फिरवला नाही मी. आणि तुमच्या केसात फुल माळू? काय येडबीड लागलंय काय? तुम्हाला तुमच्या बाबांची शपथ. असल्या शब्द मानत ना आपण. बघा आता तुमचं लग्नच होणार नाही. काय आत्ता जरी म्हणलं ना तर त्या काव्याच्या मंडपात जाऊन लग्न करू शकतो मी. बरं मग तुम्हाला बायको काळीच मिळणार, गोरी नाही मिळणार. बघा आहे ना गोरी. मीच आहे आणि मलाच काय दाखवता, मी गोरीच आहे. सगळं झालं, बोलता बोलता इथपर्यंत आलो, पण ओळख करून द्यायची राहिलीच. हो ना, तुम्ही भेटल्या आणि माझ्या मनातला रागच निवडला. मी वैभव फ्रॉम हेच गाव. मी प्रिया, गाव कुसा बाहेरची. रागीट म्हणता म्हणता खूपच कॉमेडी निघाले की तुम्ही. हो मग, माझ्याशी बोलणार माणूस कधीच न हसता माघारी जात नाही. लाईफची काय गॅरंटी, आज असू किंवा उद्या नसू. आणि उद्या नसू म्हणूनच तर आज हसू. हे बघा आलं गाव. या फ्रेश होऊन चहाला. हो, तुम्ही पण या आमच्याकडे आवर्जून. आईला सांगते पोहे करून ठेवायला. म्हणजे पोह्याचा कार्यक्रम झाल्यानंतर बोलणी करायची का? हो, आता मागणी तर झाली आहे, बोलणी झाली का मग झालं. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. शुभमंगल सावधान.